सहकार्य केले त्यांचं खूप खूप आभारी आहोत. संपूर्ण मालोडी संघ जे आयोजक आमचे आहेत ते ऋणी राहतील. आता 3 ओव्हर करता 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटात 3 ओव्हर झाल्या नाही तर एक प्लेअर एक्स्ट्रा सर्कलच्या आत. दत्ताली संघ बऱ्याच जणांचे ओळख आहे या ठिकाणी. चला मालवडी बी आपण फिल्डिंग सेट करायचं आहे. सकाळी 9 खेळाडू होते, त्या व्यतिरिक्त आता अजूनही प्लेयर आलेले नाहीयेत. पहिला राऊंड खेळलेला संघ आहे. या मॅच मध्ये बघूया, एक वाढलाय, अजून एक कमी आहे. एक्स्ट्रा मेंबर मात्र घेऊन आलेत आज. पॅनल्टी मुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये या विचाराने. कॉंग्रॅच्युलेशन टीम ससू नवगर. जुना विनय पाटील आज पाहिला. लोकेश थोडा नक्कीच डगमगला होता बॉलिंग मध्ये आणि होत असते क्रिकेट मध्ये, म्हणून एखादी मॅच खराब गेली तर स्वतःला खराब खेळाडू समजू नका. कमबॅक करत राहा, मग समोर कोणताही संघ असू द्या, फाईट तुम्ही द्या. उन्हाची तीव्रता भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळते. सकाळी थंडी, दुपारी गरमी. चला प्लेइंग 11 चे मला वाटते खेळाडू आलेत. स्वराज मडवी बॉलिंग मार्क वरती. दीपेश पाटील स्ट्राईक एंडला. निखिल पाटील नॉन स्ट्राईक एंडला. 4 ओव्हरचा मॅच, एक पॉवर प्ले, 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. लेट्स प्ले, गेम ऑन, ऑल द बेस्ट. 3:58 ला पहिला बॉल फेकला जातोय. स्वराज मडवी बॉलिंग मार्क वरती. 4 वाजलेत. 3:58 ला पहिला बॉल, हुकचा फटका, पहिला बॉल, पहिला वार, पहिला दर्जेदार आउट ऑफ दी पार्क. दीपेश पाटीलच्या बॅट मधून षटकार. गेम ऑन. सलग तिसरा एन्काउंटर पाहतोय. 2 वेळा थोडा बॅकफुटला दिसला दत्ताळी संघ आणि आज सुरुवात योग्य केले. ड्राईव्ह केलाय जबरदस्त इनटू द गॅप मधून. कव्हर पॉइंट मध्ये 2 फिल्डरची लागली शर्यत. पाहता पाहता चेंडू अडवलाय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहीर असलेला संघ म्हणजे दत्ताळी संघ. सिंगलला डबल, डबलला टिबल अशा धावा नेहमी कन्वर्ट करतायत. 8 धावा, 2 बॉल. पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता. फिल्डर डीप मध्ये आहे. जर पाहिलं तर विघ्नेश एफर्ट अप्रतिम आहे आणि इथे पाहिलं तर हा बॉल अडवलाय, स्टॉप केलाय. सीमा रेषेच्या अगदी जवळ हा बॉल अडवलाय. 3:58 ला पहिला बॉल आणि आतापर्यंत 3 बॉल 10 रन. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने कव्हरला कव्हर ड्राईव्ह केलाय. 1 धाव. एका धावेने धावफलक पुढील टीमची धावसंख्या 11 धावा. पतुपॅकर अंकुश मोती दत्ताळी संघ चॅम्पियन क्रिकेटचा चॅम्पियन संघ. मागील वर्षी सर्वाधिक ट्रॉफी चॅम्पियन क्रिकेट मध्ये या संघाच्या नावावर होत्या. मोठमोठ्या संघांना नेहमी पराभवाचं पाणी पाजणारा संघ आहे आणि यंदा चांगल्या फॉर्म मध्ये सोनिका माता मालोडी बी 2 वेळा सेमी पर्यंत आलाय यंदाच्या हंगामामध्ये आणि 2 वेळा दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच
हा तिसरा मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच दत्ता आली आणि मालोडी बीस राहिलाय. रनवे मध्ये थोडासा बिघाड आणि इथे पाहिलं तर डेड बॉल घोषित केलाय. 11 धावा आहेत, 4 बॉल. अगोदर देखील आम्ही अनाऊन्स केलं होतं की 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील 4 ओव्हरचा गेम असला तर. मॅच ज्यावेळी स्टार्ट झाला त्यावेळीच सांगितलं पंच. कारण की ज्यावेळी मॅच सुरू झाली त्याच्या आधीच आम्ही ते नियम सांगितले होते. चला पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला मिड ऑनच्या दिशेने. थोडस फंबलिंग. बॅकअप आहे. बॅकअप मध्ये देखील स्ट्रगलिंग होता. आणि जो सर्कलचा रूल असतो ना, तुम्ही कमी खेळाडू बाहेर ठेवले चालतील, जास्त प्लेअर ठेवू शकत नाही बाहेर. हा नियम असतो. तो बेनिफिट असतो तुम्हाला गॅप शोधण्याकरता. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलाय फिल्डर. एक धाव कंप्लीट. आरामात जर तुम्ही येत राहाल तर दत्ताळी संघ अशा प्रकारे 2 धावा आरामात घेत राहील. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम होते आणि या 2 धावेने टीमची धाव संख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. थोड्याच वेळात खारबाव गावातील विद्यमान सरपंच महेंद्र पाटील साहेबांचं शुभागमन होईल आणि त्यांच्या वेलकम करता आमची संपूर्ण कोर कमिटी टीम रेडी आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. 3:58 ला पहिला पडला. आले का खारबाव गावातील सरपंच साहेब थोड्याच वेळात त्यांचं शुभागमन होईल महेंद्रजी पाटील साहेबांचं. बघा टाइमपास होतोय मालोडी बी. पहिल्या षटकात जवळजवळ 6 मिनिटं गेलेत. यावेळी हुकचा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग फटका. मिड विकेटचा फिल्डर पुढे येईल आणि इथे मात्र लक्ष केंद्रित नाही. दोघांच्या मधोमध चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक दीपेश पाटीलच्या बॅट मधून चौकार. सौरव भगत देखील या ठिकाणी आलेत. वेलकम सौरव भगत, आपलं हार्दिक स्वागत. कॅमेरामॅनला देखील विनंती करेन ज्यावेळी आपले पाहुणे येतील तर कॅमेरा त्यांच्या दिशेने आपण फिरवायचा आहे. आणि ज्या गाड्या आहेत रोडच्या मध्ये त्या साईडला करायच्या. मॅच थांबवायचा 1 मिनिट. आणि नक्कीच ज्यांची आपण वाट पाहत होतो सर्वांचे लाडके खारबावचे सरपंच साहेब महेंद्रजी पाटील साहेबांचं होते शुभाग. हे रॉयल एंट्री आपण पाहू शकता.
महेंद्र पाटील साहेबांचा शुभागमन होत आहे. खारबाग गावातील विद्यमान सरपंच साहेब आणि तेवढेच चांगले क्रिकेटपटू, दिलदार व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व, चांगलं वर्चस्व ज्यांचं नेहमी राहिलंय खारबाग गावचे विद्यमान सरपंच महेंद्रजी पाटील साहेबांचं होतंय शुभागमन आणि त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम, सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मॅच आपण बघतोय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री सोनिका माता चषक 2025-26 हा क्रिकेटचा घमासान आणि महत्वाचा मॅच आहे. दोन संघ आमने सामने आपण बघतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच एका साईडला मालोडी गावातील बी संघ पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला जुचंद्र परिसरातील पतुपेकर अंकुशपुते दत्ताळी संघ. टॉस जिंकलाय मालोडी बी संघाने आणि निर्णय घेतलाय गोलंदाजीचा. आतापर्यंत 7 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि बॅटिंग करत असताना फलकावरती धावा लगावल्यात 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. दत्ताळी संघ फॉर्म मध्ये आहे या आतापर्यंत 7 बॉल मध्ये. नुकताच व्यासपीठावर आपण बघतोय खारबाग गावाचे सरपंच साहेब महेंद्रजी पाटील साहेब आणि इतर सर्व विश्वराज मडवी साहेबांना देखील आपण बघतोय. मालोडी गावाचे आदेश पाटील खारबाव, बादी पाटील खारबाव या सर्वांना आपण पाहतोय आणि सर्वांचं हार्दिक स्वागत. ऑल सर्व जे आहेत सर्व पाहुणे आलेत त्या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. जाऊया या मॅचच्या दिशेने. विघ्नेश मडवी कन्सिस्टन्सी मालोडी बी संघाचा हा गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती रेडी. समोर दीपेश पाटील आहे, सातत्याने प्रयत्न चालू आहे. मिस टायमिंग फटका आहे पण तो गॅप मध्ये आहे. एसटी रक्षक जातो चेंडूच्या मागे, तिथपर्यंत डायरेक्ट हिट. एकच धाव. दीपेशची इच्छा होती दुसरी धाव घेण्याकरता, जवळजवळ अर्ध्या क्रीजहून पुढे आला होता परंतु एकच धाव. एका धावेने टीमची धावसंख्या पुढे येते. विजच्या घरात काय जबरदस्त हे आयोजन नियोजन आणि हे मैदान, पायेचं मैदान, मालोडीची स्पर्धा श्री सोनिका माता चषक आपण बघतोय. भव्य दिव्य ही स्पर्धा, चॅम्पियन क्रिकेटची दुसरी स्पर्धा. ब्लॉक मधला चेंडू होता, ड्राईव्ह केला ऑन साइडला, एक धाव येईल. मिड ऑन मधून चेंडू फिल्डरच्या हातात जातोय, तिथपर्यंत सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. 3 बॉल आणि 3 बॉल नंतर धावपळक जर पाहिलं तर 21च्या घरामध्ये 21 रन्स ऑन द बोर्ड. या 3 बॉल मध्ये 6 धावा येत आहेत. विघ्नेश कमबॅक करून देतोय. दीपेश आहे पाठीमागे खेळण्यामध्ये एक्सपर्ट खेळाडू कोण असेल ना तर आहे दीपेश पाटील आणि त्याच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर नॉन स्टॉप चौकार. अ 25 धावा 4 बॉल 4-1-1-4 हा आकडा येतोय या ओव्हर मध्ये. पुढचा बॉल आणखी एक स्लॉट मध्ये आलाय आणि डिपॉझिट केले मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. दीपेश पाटील रन मशीन आणि त्या बॅट मधून षटकार. काय जबरदस्त अटॅक केला या बॉल वरती. 8 बॉल मध्ये 26 धावा त्याच्या बॅट मधून येत आहेत. म्हणून सुरुवातीलाच हा खेळाडू जर सुरुवातीपासून चांगली कामगिरी करतो त्यावेळी एक मोठ्या धावसंख्येपर्यंत आपण दत्ताळी संघाला पाहतो. अजून एकदा उडवले बॉलला, मिस टायमिंग फटका आहे पण तो फिल्डर नाहीये. डीप मधून फिल्डर पुढे येतील. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा आल्यात जिथे कोणीही फिल्डर नव्हतं. सातत्याने त्याच झोन मध्ये त्याच रिझन मध्ये गॅप वाईज फटकेबाजी होते. 2 ओव्हर टीमची धावसंख्या आहे 33. घेऊया एक डीजे ब्रेक.
रवींद्र पाटील साहेबांचं गुणगान गाणारं हे संगीत आपण पाहतोय ऐकतोय आणि या स्पर्धेमध्ये ते आल्यानंतर 4 चांद या स्पर्धेला लागलेत. खारबाव गावाचे विद्यमान सरपंच अनेक सामाजिक कामं ज्यांनी केलेत, प्रत्येकाच्या हृदयावरती घर करणारं व्यक्तिमत्व, गोड स्वभावाचे धनी आमच्या मुख्य मंचावरती, आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 ओव्हर झाल्यात आणि टीमची धावसंख्या आहे 33 धावा. दत्ताळी संघ बॅटिंग करत असताना दिवेश पाटील ऑन ड्राईव्ह केला मिड विकेट क्षेत्रामध्ये. ऑन साइडला फटका जर पाहिला तर आरामात फिल्डर बॉलला कॅरी करतो आणि 1 धाव. एका धावेने टीमची धावसंख्या 34च्या घरामध्ये 34. दीपेश पाटील सध्या फॉर्म मध्ये आहे, चांगली बॅटिंग तो करतोय, सातत्याने स्ट्राईक त्याच्यापर्यंत येते आणि त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू होता, अक्रॉस दी लाईन खेळण्याचा इरादा, डीप मध्ये फिल्डर आहे, मात्र चेंडूला अडवलं गेले आणि 1 धाव. एका धाव्याने धाव फलक पुढे येते. टीमची धावसंख्या आहे 35च्या घरात 35. 4 ओव्हरचा मॅच, ऑन टाइम मॅच चालू आहे. मध्ये जो वेळ वाया गेला होता तो स्टॉप केला होता आमच्या स्कोररने. फुल टॉस बॉल आणि त्याच पद्धतीने जसा बॉल आला तसा समाचार, चेंडू सीमा पार, षटकार. फुलटॉस बॉलला फक्त दिशा दिली टायमिंग नुसार, टायमिंग वरती खेळलेला हा षटकार दिवेश पाटीलच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग होते. दोघांची पार्टनरशिप पाहिली ना तर 41 ची आजच्या दिवसातली हायेस्ट स्कोरिंग पार्टनरशिप. अजून एक दिवेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक सेकंड सिक्सर, धूमधडाका, दे दनादन, षटकार. थँक्यू. सकाळी पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती जिंकला होता मालोडी बी संघ. ओ ब्लॉक हॉल हा बॉल फार इम्पॉर्टंट होता. 2 षटकार आले आणि त्यानंतर आपला अनुभव शेअर केलाय. यॉर्कर लेन टाकली. एका धावेने टीमची धावसंख्या आहे 5 बॉल 48 धावा. जबरदस्त दोघांनी बॅटिंग केले, दोन्ही एंडने मारा होते. आता दीपेश पाटील करता हा पुढचा बॉल. अजून एक ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती, स्ट्रेट खेळण्याचा इरादा होता आणि इथे पाहिलं तर 1 धाव कंप्लीट आणि 1च धाव संख्येवरती समाधान. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस टीमची धावसंख्या 49 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 49 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर. एस डीजे नक्कीच ऑन गोईंग टाइम मध्ये आहे, तर 1 मिनिटाच्या आत तुम्हाला गोलंदाजाला आणायचं बॉलिंग मार्क वरती. एकोणपन्नास धावा 3 षटकांमध्ये कमी वेळ खर्च केलाय मालोडी बी संघाने आणि आमच्या स्कोररकडे टाइम मशीन आहे. ते जी माहिती देतात तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आज जबरदस्त खेळ राहिला. पहिला मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेला होता. मालोडी बी संघाने बाजी मारली. दुसरा मॅच देखील टफ झाला होता. तिथे मात्र दत्ताळी संघाने बाजी मारली. तिथे 1 साइड मॅच. आणि त्यानंतर जर पाहिलं तर मॅच नंबर 3 खार्डे आणि पांजू स्फोट. काय मॅच राहिला.
6 बॉल 19चा मॅच होता. गोलंदाजाने पहिलाच बॉल नो टाकला. तिथे थोडा पांजू संघ डगमगला गेला आणि तिथूनच खार्डी संघाने बाजी मारली. आणि मागील मॅच मध्ये टीम ससूनगर संघाने या स्पर्धेतली सर्वाधिक हायेस्ट स्कोरिंग होती, जी मागील मॅच मध्ये 64 धावा चेस केल्या. अमन आलाय बॉलिंग मार्क वरती. मिडअप मधून चेडू जातोय लॉंग ऑफला. इथे पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा इरादा कॉल होता दीपेशचा आणि इथे 2 धावा येत आहेत. 50 धावा कंप्लीट होत आहेत बॅटिंग करणाऱ्या पतुपेकर अंकुशमुते दत्ताळी संघाच्या. चॅम्पियन क्रिकेट मध्ये एक वेगळी छाप आहे या संघाची. मोठमोठ्या संघांना पराभवाचं पाणी पाजलंय नेहमीच या संघाने. मोठा फटका खेळायचा होता. तिथे कोणी फिल्डर नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर येईल तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या पुढे येईल 53च्या घरामध्ये 53. पुढचा बॉल चेंडू क्रमांक 3. अजून एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे कुठेतरी आता माइंडचा वापर केलाय गोलंदाजाने. या बॉलला राईज केलंय आणि बरोबर रायझिंग डिलिव्हरी. या इनिंगचा पहिला डॉट बॉल. फर्स्ट इनिंग आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच आणि इथे अपील केले. पाहूया रनआउटच्या माध्यमातून विकेट गेलाय. तो विकेट दिवेश पाटीलचा असेल. दीपेश पाटील थोडं या ओव्हर मध्ये स्ट्रगल राहिलंय. टीमची धावसंख्या 53. विकेट डाऊन. हितेंद्र भोईर आलाय मैदानाच्या आतमध्ये. टेनिस विश्वामध्ये मिस्टर मालिकावीर, सर्वाधिक मालिकावीर ज्याच्या नावावर आहे. चॅम्पियन क्रिकेट असू दे नायगाव पूर्व पट्टीमध्ये हितेंद्र भोईर. जास्तीत जास्त मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूच्या नावावर आहे. सध्या 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये बघूया कशा प्रकारची बॅटिंग हितेंद्र भोईरची असेल. इथे कैवल्यला पाठवलं नाही. कैवल्य मागील मॅच मध्ये जबरदस्त स्टार्ट केले होते. 2 षटकार 2 ते 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले. लेफ्ट हँडेड हितेंद्र भोईरला पाठवले. डेड बॉल. चार बॉल फलकावरती धावा आहेत 53 धावा. हितेंद्र भोईर आलाय आणि हितेंद्र भोईरने या बॉलला फेकले मिड विकेटच्या बाहेर. वाऱ्याशी बोलत बोलत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. प्रश्न विचारलाय फिल्डरला का हा कॅच होता, कॅच होऊ शकला असता किंवा बॉल अडू शकला असता. कारण की या सिच्युएशन मध्ये इथे बॉल कसाही पकडा, बॉल कसाही अडवा, टीम करता धावा वाचवा, हेच क्रिकेटमध्ये पाहिलंय. टीमची धावसंख्या आहे टोटल 59. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. टीम ससूनगर आणि ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी. ऑफ स्टंपवर पाहिलं या बॉलला पिचिंग केलंय आणि त्यानंतर आतमध्ये बॉल आहे म्हणूनच हा देखील चेंडू निर्धाव आहे. शेवटचा बॉल आणि 4 ओव्हर मध्ये 59 धावा झाल्यात. 15च्या सरासरीने धावा करायच्या त्या 60. श्री सोनिका माता मालोडी बी संघाला. चला आपण टॉसची प्रतिक्रिया पूर्ण करणार आहोत. महेंद्रजी पाटील कारबाव गावातील सरपंच साहेब त्यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. खास कॉइन बनवलाय. एका साईडला दिबा पाटील लोकनेते दिबा पाटील आणि एका साईडला श्री सोनिका माता चषक.
महेंद्र पाटील साहेबांना आपण बघतोय. 4 ओव्हरचा मॅच. एका साईडला ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी आणि एका साईडला आहे टीम ससू नवगर सोनिका माता चषक आणि एका साईडला लोकनेते दिबा पाटील. दिबा पाटील असा कॉल आणि दिबा पाटीलच आलाय. नक्कीच दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्यात. ससू नवगर टॉस जिंकलाय. फक्त निर्णय सांगा. फिल्डिंग. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय टीम ससू नवगर आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाहुण्यांचा मान सन्मान देखील आपण करणार आहोतच. जिंकायला 60 धावांचं लक्ष आहे आणि मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ पालघर संदीपजी गावंड सर. चला सर्वात आधी आपण विशेष सन्मान खास व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेला 4 चांद लावलेत. त्यांच्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली. खारबाव गावातील विद्यमान सरपंच साहेब महेंद्रजी पाटील साहेबांचा आपण विशेष सन्मान करूया. आयोजकांना विनंती करीन की आपण त्यांचा विशेष सन्मान आपण करायचा आहे. जितू पाटील आणि हितेश चौधरी आपणास विनंती करतो की आपण भव्य सन्मान कॅमेरामॅन आपण स्टेजच्या दिशेने कॅमेरा फिरवायचा आहे. फोकस करायचा आहे. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. महेंद्र पाटील साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. गोड व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व, चांगलं वक्तृत्व, चांगलं वर्चस्व ज्यांचं नेहमी राहिले खारबाव गावातील विद्यमान सरपंच महेंद्र पाटील साहेबांकरता एकदा जोरदार टाळ्या. मायेची उप देणारी शाल, पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत्रास संदेश देणारा बुके आणि जगदंब शिवरायांची प्रतिमा असणारी प्रेम. जोरदार टाळ्या महेंद्र पाटील साहेबांकरता. त्यानंतर मालोडी गावातील आणखीन एक समाजसेवक विश्वराज मडवी साहेबांचं यथोचित आपण विशेष सन्मान करूया. दत्ताली टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. विश्वराज मडवी साहेबांचं यथोचित आपण विशेष सन्मान करूया. हा विशेष सन्मान विश्वराज मडवी साहेबांचा आपण करतोय. मायेची उप देणारी शाल सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. विश्वराज मडवी यांच्याकरता देखील जोरदार टाळ्या. थँक्यू महेंद्रजी पाटील साहेब खारबाव गावातील विद्यमान सरपंच आणि त्यांची संपूर्ण टीम. आपण आलात या स्पर्धेला 4 चांद लावल्यात आणि आपल्या येण्याने या स्पर्धेची आणखी शोभा वाढवलीत. त्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम या परिसरात आपण देत राहा आणि जाऊया या मॅचच्या दिशेने. मायक्रोफोन म्हणून आमंत्रित करतोय संदीप गावंड सरांना. पुन्हा पुन्हा धन्यवाद असतील अक्षयजी साटमे यांचं. नेहमीच चांगलं समालोचन आणि आमच्या समेत अनेक स्पर्धांमध्ये गोड आवाजांचे ते धनी बनत असतात. नुकताच आदरणीय महेंद्रजी पाटील साहेबांना आपण बघितलं थोडीशी रजा घेतोय. एक असं व्यक्तिमत्व सर्वांनाच एकत्रित करण्याचं काम त्याने आतापर्यंत केलं आणि खूप चांगला गोड संवाद प्रत्येकाशी ते साधत असतात. म्हणतात ना की फुलांनाच फक्त सुगंध नसतो तर माणसाच्या एखाद्या व्यक्तीच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांना सुद्धा तो सुगंध असतो आणि तसंच हे व्यक्तिमत्व प्रत्येकाशी चांगला संवाद साधणारा व्यक्तिमत्व विद्यमान सरपंच साहेब यांना आपण नुकताच आधी
दिशेने पाहिलं होतं. मॅच कडे वळूया. जिंकण्याकरता 60 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडूंमध्ये 7 धावा बनवायच्या आहेत श्री सोनिका माता मालोडी बी या टीमला. आणि त्या अनुषंगाने त्यांचे प्रारंभिक बॅटर उतरलेत विघ्नेश मडवी आणि रुपेश काठे. या दोघांना आपण बघतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. कैवल्य पाटील बंधू टेनिस क्रिकेट मधील नामवंत खेळाडू. इज अँड टेकन पहिलाच बॉलवर गोल्डन डकचा शिकार बनलाय. विघ्नेश मडवी इज गॉन. लेग स्लिप शॉर्ट फाईन लेग च्या दिशेने हा झेल गेलाय. बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि विघ्नेश मडवी या खेळाडूला बाद केलाय. नवीन बॅटर गेलाय कुशाल काठे. रुपेश काठे आणि कुशाल काठे या दोघांवर जबाबदारी असेल, रिस्पॉन्सिबिलिटी असेल. जबाबदारी स्वीकारण्याकरता कैवल्य पाटील हा सुद्धा तयार आहे आणि आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट मिळवली. बॅटिंग करत असताना त्याला बॅटिंगची संधी मिळाली नव्हती कारण जे काही पाटील, दिवेश पाटील, हितेंद्र भोईर या तिघांनी मिळून पूर्ण केलं. शॉर्ट बॉल आता हल्ला केलाय. चेंडूला पाठवून दिलं स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. चौकार. चार धाब्याचे मदतीनं अकाउंट ओपन केलं, खातं उघडलं. आणि या आधीचे 2 फिल्डर 3 फिल्डर पॉवर प्ले मध्ये जे बघितले आपण बाहेर आहेत त्याच्यामधील एक खेळाडू हा 38 सर्कलच्या आत घेतलाय आणि लॉंग ऑफ आता तयार ठेवलाय. कोलवट्यामध्ये चेंडू होता. डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आला. 1 धाव मिळाली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटर कुशलला. धाव संख्या पोहोचली 5. 3 बॉलची समाप्ती. 1 कडे 5 अशी स्थिती आहे. प्रत्येक षटकामागे 15च्या सरासरीने पुढे वाटचाल करायची आहे. प्रत्युत्तरा दाखल श्री सोनिका माता मालोडी या टीमला. कोलवट्यामध्ये चेंडू होता. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव. चांगली फिल्डिंग. म्हणजे जे 11 खेळाडू सध्या प्लेइंग 11 मध्ये आहेत ना त्याच्यामध्ये मजबूती आहे. ती भिस्त, जबाबदारी स्वीकारणारे खेळाडू. शॉर्ट बॉल खेळायचं होतं कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू जातो थर्डमॅन क्षेत्रात. 1 धाव मिळाली. एका धाब्याची भर पडली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावा झाले त्या 7. 5 बॉलची समाप्ती. प्रत्येक षटकामागे 15च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. चौकार लागल्यानंतर स्वतःला सावरतोय. नियंत्रण बद्ध गोलंदाजी करतोय गोलंदाज कैवल्य पाटील, युटिलिटी क्रिकेटर. हेच लागलंय. यष्टीरक्षक चुकलेत. निखिल थोडस खाली सुद्धा होता त्यामुळेच ती कृती होती. ती कृती झटपट करता आली नाही खेळाडूला. समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे फळकावर 8. 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 52 धावांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 52. अठरा चेंडू आणि 52 धावांची गरज या मॅचला जिंकण्याकरता श्री सोनिका माता मालोडी बी टीमला. पहिल्या मॅच मध्ये श्री कान्हाई स्पोर्ट्स 5 टीमला त्याने पराभव केला होता आणि थोडक्यात तो विजय नोंदवला. फुल पिच बॉल. यष्टीरक्षक चुकलेत.
फाईन लेगचे शतरक्षक चुकलेत आणि चेंडू गेला सीमारेषेच्या दिशेने. बाईचा इशारा. या मिळतात धाबा 4. वेलकम बाउंड्री. नशिबाचा चौकार. एखादा खेळाडू झटपट प्रसिद्धी प्रकाश होतात आला ना का मग तो मागे वळून बघत नाही. त्यात मधीलच हा खेळाडू आहे निखिल पाटील. चांगली प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला आणि तितकंच चांगलं नियंत्रणबद्ध गोलंदाजी ते करतायत. आता एक धाव मिळाली. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून थ्रो जाण्याआधी 2 धावा पूर्ण करतायत बॅटर. मदत मिळाली. 2 धावांच्या साह्यानं धाव झाली आहे 14 धावा. 14 रन्स जिंकण्याकरता 60 धावसंख्येचं लक्ष. दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू टाकून झालेत. मिडल अँड लेग स्टम्पचा हा बॉल होता. बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये गेलाय. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही खेळाडू रुपेश. डॉट बॉल. पुन्हा एकदा प्रेशर बॉलरवर आलाय बॅटरवर आलाय आणि गोलंदाजाने हे जे 3 चेंडू टाकलेत ना चांगल्या पद्धतीचे चेंडू टाकलेत. पूर्णतः दबावामध्ये आणणारे चेंडू टाकलेत आणि फिल्डिंग मध्ये सुद्धा ते सातत्याने चेंजेस करतायत. एका बाजूला ऑन साइडला तुम्ही बघू शकताय 30 यार्ड सारखे 4 फिल्डर ठेवले गेलेत. बॅकवर्ड स्कोर लेग मिड विकेट काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन. डाऊन द लेग. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्याची नोंद होईलच. धावा मिळतायत परंतु कष्ट सुद्धा तितकंच जास्त करावे लागतायत. प्रत्युत्तरा दाखल श्री सोनिका माता मालोडी बी या टीमला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावा झाल्यात 15. अजूनही 45 धावांची आवश्यकता. 45 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. डाऊन द लेग. व्हाईट बॉल. लगातारचे 2 चेंडू स्वर टाकलेत आणि कदाचित डावी एसटी अराउंड द लेग गोलंदाजी करत असताना वळवण्याचा प्रयत्न होतोय तो निखिल पाटीलचा. दुसरं एक त्याच्या डोक्यामध्ये नेमकं हे चाललं असेल की लेग स्टिकच्या दिशेने जर आपण मारा केला तर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद सुद्धा होऊ शकतो. हे डावपेच असतील त्याचे. धावसंख्या धावपळकावर लागली ती 16 धावा. पुढचा बॉल. आता ऑफ ड्राईव्ह. चांगला वाईड यॉर्करचा मारा. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबतोय. एकच धाव. शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर होताना दिसत नाही. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली 17 वर. आता स्ट्राईक इन कडे कुशल खाटे हा खेळाडू येतोय. कुशलला जी संधी दिलंय ना त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. कोळवट्यामध्ये चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये चेंडू जाईल काय. एक धाव मिळाली. डीप मधून शतरक्षक येतोय. थ्रो करण्याआधी दुसरी धाव घेता घेता रुपेश काटेला परत यावं लागेल. विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 18. 18 for 2. नवीन बॅटर गेलेत स्वराज मडवी. डाऊन द लेग. डाऊन द लेग. पुन्हा एक चूक केली. व्हाईट बॉलचा इशारा अशोक राऊत सरांचा. एक धाव आणखीन ऍड केली जाईल. एका धावेची धावसंख्या 19. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 41 धावांची गरज आहे. 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. 13 चेंडूंमध्ये पाहिजेत 41. पुन्हा ब्लॅक होलचाच मारा. काहीच चांगली गोलंदाजी. टिचून मारा. तिखट मारा. गोलंदाज निखिल पाटीलचा पाहायला मिळाला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जात आहेत. धाव पळकावर श्री सोनिका माता मालोडी बी टीमच्या 19. 12 बॉल शिल्लक आणि 12 मध्ये पाहिजेत 41. थोड्या वेळामध्ये आणखीन एक मान्यवर व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. आदरणीय श्री निशांत नंदू जाधव, युवा सेना भिवंडी लोकसभा सहसचिव,
ठाणे जिल्ह्याचे यांना आपण या अतिथी कक्षामध्ये बघणार आहोत आणि मारोडी गावचे जावई भाऊजी म्हणून त्यांचा उल्लेख करावा असं वाटतोय. चला आपण वळी आता मॅच कडे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 41 ची गरज. दिवेश याच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. दिवेश पाटील एक युटिलिटी क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू. वाईट यार्करने ते सुरुवात करतायत आणि व्हाईट यॉर्करचा मारा होता परंतु निरीक्षण केलं जातंय काय घडलंय. मला वाटतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, DRS ची मागणी केलंय, त्यामुळेच निरीक्षण करून योग्य तो निर्णय दिला जाईल. तिसरे पंच या ठिकाणी पाहतील वाईट आहे की नाही याबद्दल आपण ती चर्चा करणार आहोत. ऑन फील्ड अंपायर डिसिजन. ऑन फील्ड अंपायर डिसिजन पुन्हा एकदा आपण त्यांचा जाणून घेऊया त्यांचा निर्णय. दॅट्स फाईट बॉल. सो अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याची धावसंख्येत होतं बदल. धाव फळकावर धाबा लागल्या जातात 23. पुढचा बॉल कोळवट्यामध्ये चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केला. गॅप मध्ये चेंडू जाईल काय? कवले पाटील तिथे झपाट्याने येत आहेत. चेंडू उचलण्याआधी एक धाव पाहून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची करतात घाई. 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावा लागल्या जातात त्या 22 धावा. एक विशेष सूचना असेल, प्रवेशद्वारा शेजारी त्या 2 व्हीलर्स आहेत, बाईक्स आहेत, ज्या कोणाच्या असतील त्याने थोडस बाजूला करा, कारण आता थोड्याच वेळात आपले पाहुणे या अतिथी कक्षामध्ये येणार आहेत. हे सर्व लक्षात असू द्या. सो विनंती असेल, डाव्या बाजूला प्रवेशद्वार आहे, ज्या कोणाच्या 2 व्हीलर्स असतील, 3 व्हीलर्स असतील त्या थोड्याशा बाजूला करा. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्करचा मारा केलाय. आज पूर्णतः क्षेपणास्त्र ब्रह्मास्त्रांचाच मारा पत्तू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताळी, झुचंद्र टीमने केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धाबा लागल्या जात आहेत त्या 23 धाबा. जिंकण्याकरता 60चं लक्ष. याचाच अर्थ अजून 37 धाब्यांची गरज आहे. उरलेल्या 10 चेंडूंमध्ये 10 चेंडू आणि 37 धाब्याची गरज. पुढचा बॉल बघा, काय चांगला सराव करत असतील एक खेळाडू जे ब्लॉकॉल मध्येच मारा करतात. दुसऱ्या बाजूला स्वराज मडवी दिग्गज असा खेळाडू आहे, युटिलिटी क्रिकेटर आहे. त्या फलंदाजाला सुद्धा बांधून ठेवलंय. आणि खेळाडूला बांधून ठेवायचं असेल तर ब्रह्मास्त्र, क्षेपणास्त्र तीच वापरली पाहिजेत आणि ती सध्या वापर करतायत. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेचे पार. मिळतील धावा 4. चौकार. धावसंख्या पोहोचली 28 वर.
अजून पाहिजेत आता. पुढचा बॉल फुल टॉस बॉल गॅप मध्ये जाईल काय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, चांगला एफर्ट पाहायला मिळतो त्या फिल्डरचा. 2 धावा रोखल्या जाऊ शकतील काय, नेमकं काय कळलं बघूया. इथे 2 धावा होत आहेत पूर्ण. 2.5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती 30. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये पाहिजे 30. 7 चेंडू 30 ची गरज. संकट आलेत आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर. मोठा फटका खेळायचा होता. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. एकच धाव मिळेल स्वराज मडवी या खेळाडूला. आता खरी अग्नी परीक्षा आहेत. 29 धावा. रिंकू सिंग या खेळाडूची आठवण करून द्यावी लागेल, कारण हा कारनामा IPL एक मात्र खेळाडू 29 धावा चेस केल्या होत्या आणि तो खेळाडू होता रिंकू सिंग. 6 बॉल 29 धावेची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. यश दयाल हा गोलंदाज होता आणि उलट झालं की यश दयालला लगेच पुढच्या IPL मध्ये जास्त पैसा मिळाला, तितका पैसा रिंकू सिंगला मिळाला नाही. आणि RCB टीम करता त्यांनी मॅच सुद्धा जिंकून दिल्यात. या उलट रिंकू सिंग सध्या भारतीय टीम मधून सुद्धा थोडासा बाजूला होत चाललाय. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. हितेंद्र भोईर अनेक दिग्गज खेळाडूंना पराभवाची धूळ चारणारा हा खेळाडू आहे आणि त्याला मात्र आक्रमक पवित्रा घेत बॅटरने पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. हाय अँड हँडसम सिक्सर. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे झेप घेतोय. धावसंख्या झाली 37. 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. 5 मध्ये पाहिजे 23. एक तर अनेक रेकॉर्ड स्वराज मडवी या खेळाडूच्या नावावर सुद्धा आहेत. हितेंद्र भोईर अगेन्स्ट तो चांगला बॅटिंग करतोय. टेनिस क्रिकेटमध्ये नायगाव पूर्वपट्टी विभागात मी तर म्हणेन वसई तालुक्यामध्ये जितक्या मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूच्या नावावर आहेत तितक्या कोणत्याच खेळाडूच्या नावावर नसतील. पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा इतका हा नामवंत खेळाडू आहे. कधी क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून चोप बसत असतोय, कधी बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स ठीक होत नसतोय, परंतु याच्यामधून खचून जायचं नसतं. हो बघा, आणि तो खचून न जाताना योग्य मारा करतोय. हे व्हेरिएशन होतं, हे बदल होतं आणि बदल केल्यानेच तुमचा मॅच बदलू शकतोय. एक धाव आली, एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 38 वर. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये पाहिजेत 22 धावा. 4 षटकार ठोकावे लागतील. स्ट्राईक इन कडे असलेला बॅटर कुशल काठे यांनी 1 चौकाराच्या मदतीनं आतापर्यंत धाव बनव. पुढचा बॉल क्रॉस बॅटने चेंडूला खोलून काढलं. 1च धाव मिळेल. दूरवरून क्षेत्ररक्षक येण्याआधी 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या पोहोचली 39 वर. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये पाहिजेत 21 धावा. आता इथे 7चा फाडा इथे नाही आणि क्रिकेटमध्ये षटकार येतोय. कधी कधी एका चेंडूमध्ये 8 धावा होताना पाहिलेत, 3 चेंडूंमध्ये 21 धावा होताना सुद्धा बघितलेत. इथे सुद्धा जर चमत्कार झाला तर मग तसं घडू शकतं. बॅकवर्ड शॉर्ट लेग, फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबलाय. आता असं वाटतं की पराभवाचा अंतर फक्त कसं कमी होईल याकडेच नजरा आहेत श्री सोनिका माता मालोडी बी टीमच्या. धावसंख्या पोहोचली 40 वर. 40. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजेत धावा 20. मोठा फटका, कडक आवाजात खाऊ कॉर्नरच्या बाहेर. 6 धावा. आज एका वेगळ्या ऍक्शन पाहायला मिळाले अशोक राऊत सरांची. स्कोर मूव्स ऑन 46. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये आता पाहिजेत 14 धावा. 1 चेंडू 14. मिस टाइम स्ट्रोक
विकेटचं पतन. या मॅचला 13 धावांनी जिंकलंय. पत्तू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताई जुचंद्र टीम विजयी होतोय आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय. श्री सोनिका माता मालोडी बी या टीमला स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलात. दुसऱ्या फेरीपर्यंत आपण मजल मारली, याबद्दल आपलं मनापासून आभार आणि पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा असतील दत्ताई स्पोर्ट जुचंद्र टीमला. नाउ द मॅन ऑफ द मॅच ससूनगर टीम, फिल्डिंग लावून घ्या. Man of the match goes to one and only छोटा पैक बड़ा धमाका. मिस्टर दीपेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. रन मशीन. पहिली मॅच त्याला आठवत असेल, गोल्डन डकचा तो शिकार बनला आणि त्याच्यानंतर काय ही जबरदस्त वापसी. 34 धावा आपल्या टीम करता त्याने बनवल्या. 2 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनं 15 बॉल मध्ये 34 धावांची घाणागती खेळी साकारणारा खेळाडू दीपेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतो पंकज मडवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करावा. कॅमेरामॅन हे संपूर्ण छायाचित्र टिपतायत. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. रन मशीन चालताना आपल्याला दिसून येतं. सो रविकांत सुद्धा या ठिकाणी आहेत. वेलकम रवी. दीपेश, व्हॉट परफॉर्मन्स, खूप चांगला परफॉर्मन्स. मला असं वाटतं की कुठेतरी निराश होते ज्यावेळेस पहिल्या मॅच मध्ये 0 या धावसंख्येवर बाद झालेत. हो, निराश तू होतोस कधी, म्हणजे बॉलरचा चेतन चांगला होता, त्यामुळे मी थोडा उचलायचा प्रयत्न केला पण तो बॉल नाही उचलला, त्याच्यामुळे थोडा निराश झालो. परंतु काय चांगली क्लास बॅटिंग. मैदानाच्या चोहे बाजूने फटकेबाजी, खूपचे फटके, 2 षटकार, 2 चौकार, खूप लय मध्ये आलात. आणि रन मशीन, तुम्हाला विशेषतः एक रन मशीन नाव पडलंय कारण धावा तुम्ही सातत्याने करतायत, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? धावा म्हणजे पहिला जेव्हा आम्ही बॅटिंग करायला निघतो ओपनिंगला, ती पॉवर प्ले जोर असते आणि त्या पॉवर प्ले कमीत कमी 6 नाही लागली तरी 2-3 बाउंड्री लागल्याच पाहिजे असं इशाऱ्याने आम्ही उतरतो. मग आम्ही सिंगल डबल मध्ये मिल्ला शॉटला मारतो, असं करून आम्ही 15 रन करायच्या प्रयत्नामध्ये असतो पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 मॅच मध्ये जो खेळाडू नव्हता त्याला आता मागवलंय का, किंवा नवीन काही बदल असेल पुढच्या मॅच करता? नाही, हाय तीच टीम आहे, फक्त आमच्या टीम मध्ये बंधू नाही, बाकी सर्व प्लेयर आहेत. थँक्स.